हेरिडेटरी आणि जे काही आजार आहेत, काही काही हेरिडेटरी आजार आहेत, सोल कॉन्शियस स्थितीमुळे हेही बरे होऊ शकतात. हेरिडेटरी आजार म्हणजे काय? आपण म्हणतो की जे आई वडिलांना पण होते आणि ते मुलांना पण होण्याची शक्यता आहे. म्हणजे ते जीन्स त्या आजारांचे त्या मुलांच्या मध्ये ट्रान्सफर होतात. बरोबर. पण विचार करा, आता समजा डायबिटीस आहे, आई वडिलांना डायबिटीस आहे म्हणून तो मुलांनाही होईल असं आपण म्हणतो. पण ते जीन्स मुलं जन्मापासून घेऊन आलेली आहेत म्हणून काही जन्मतःच त्यांना डायबिटीस झालेला असतो का? नाही. बरोबर. म्हणजे काय, तर हे जीन्स आपल्या बॉडीमध्ये आहेत, पण ते आपल्या वयाच्या कितव्या वर्षी मॅनिफेस्ट व्हावेत हे शेवटी आपल्यावर अवलंबून आहे. ते जीन्स मॅनिफेस्ट होण्यासाठी काहीतरी ट्रिगर लागतो आणि तो ट्रिगर स्ट्रेसच्या रूपातच असतो. मग जर आपली लाईफस्टाईल हेल्दी असेल, आपण खूप पॉझिटिव्ह आणि हेल्दी विचार करत असू, माइंडसेट आपला खूप, आपली टीम जर पॉझिटिव्ह असेल, तर हे जे जीन्स आहेत हे खूप लेट मॅनिफेस्ट होतील किंवा इनफॅक्ट ते होणारही नाहीत मॅनिफेस्ट. म्हणजे आता अलीकडे हा रिसर्च पण होत आहे की आपल्या जेनेटिक ह्याला सुद्धा आपण चेंज करू शकतो मेडिटेशनच्या माध्यमातून. म्हणजे आपण असं म्हणू शकतो का की समजा आईला आजार आहे, डायबिटीज आहे, मुलाला होऊ शकतो, पण त्याची प्रोसेस जी होणार आहे ते आपण प्रोलॉंग करू शकतो किंवा होऊच नाही शकत, ऍटलिस्ट प्रोलॉंग तरी करू शकतो. जसं त्याला खूप अर्ली एज मध्ये झालं माझ्या भावाला, ड्यू टू स्ट्रेस. बिझनेसमॅन आहे, थोडा बहुत तर स्ट्रेस असतोच, तर ते आपण प्रोलॉंग करू शकतो. हो, हे आपल्याच हातात आहे की आपण वयाच्या कितव्या वर्षी त्या जीन्सना एक्सप्रेस करावं. म्हणजे तो आजार आपल्याला कितव्या वर्षी व्हावा हे शेवटी आपल्याच हातात आहे, ते जीन्स नाही ठरवू शकत. मग एक गोष्ट इथं होते, मी माझं पर्सनली सांगते. मला सेकंड मध्ये असताना चष्मा लागला आणि माझ्या वडिलांना खूप हेवी नंबर होता. मी नेहमी त्यांना लहानपणी दोष द्यायचे, कारण माझा पण नंबर खूप हेवी. मी नेहमी दोष देते, तुमच्यामुळेच लागला, हेरिडेटरी आहे त्यामुळेच लागला. मग हे पण असं काही नाहीये की त्यांना चष्मा लागला म्हणून तुम्हालाही लागायलाच पाहिजे. म्हणजे होऊ शकतं, परंतु शेवटी पुन्हा आपल्या ह्याचाच विचार येतो की आपण लहानपणापासून डोळ्यांचा वापर कसा केलेला आहे. आणि त्याचबरोबर आता हे आपलं जे शरीर आहे ते जेव्हा आईच्या गर्भात तयार होतं, तर ती तयार होण्याची जी प्रक्रिया आहे त्याचा सुद्धा नंतर आपल्याला जे आजार होतात त्याच्याशी खूप कनेक्शन असतं. तर त्यामुळे कदाचित तिथं कुठेतरी डेव्हलपमेंटमध्ये वीकनेस येऊ शकतो किंवा मग हेरिडेटरी पण थोडाफार त्याचा रोल असतो, परंतु त्याच्यामुळेच झालेला आहे असं आपण नाही म्हणू शकत. तो रोल आहे पण त्याच्यामुळेच झालं असं नाही. जेव्हा आपण रेग्युलर प्रॅक्टिस करतो, म्हणजे आध्यात्मिक ज्ञानाचं अध्ययन आणि राजयोगाचा अभ्यास, या दोन्हीही गोष्टी आपण जेव्हा रेग्युलर करायला लागतो तेव्हा जसं म्हणतात ना, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. तर करता 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 या गोष्टी आपल्यासाठी नॅचरल होऊन जातात. बरोबर. म्हणजे आता आपल्याला जाणीवपूर्वक करावं लागतं, परंतु आपण करत राहिलो की एक दिवस असा येतो की ते आपल्या अंगवळणी पडतं, सहज होतं आपल्यासाठी. आणि मग त्यावेळेस आपल्याला तो विचार नाही करावा लागत किंवा आपल्याला असं नाही म्हणावं लागत की मला सोल कॉन्शियस राहायचंय किंवा मला असा विचार करायचाय. ते खूप सहज आणि नॅचरल पार्ट ऑफ अवर नेचर होऊन जातं. ते राजयोग ही एक जीवन पद्धती आहे, जसं तुम्ही म्हटलेलं आहे. म्हणजे पूर्ण तुम्हाला लाईफ लॉंग मेडिटेशन करायचंच आहे. राजयोगी लाईफस्टाईल इज अ रिअल हेल्दी लाईफस्टाईल. त्याच्यामध्ये अनेक गोष्टी येतात, त्या सगळ्याच गोष्टी जर आपल्या जीवनामध्ये आपण आणल्या तर ऑटोमॅटिक आपलं जीवन हेल्दी होऊन जातं. राजयोगाच्या लाईफस्टाईलमध्ये जसं की म्हणजे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण ज्या ज्या गोष्टी करतो त्या सगळ्याच गोष्टी लाईफस्टाईलमध्ये. मग बाह्य भौतिक गोष्टी पण करतो आणि प्लस आंतरिक विचार पण करतो. तर त्या दोन्हीही गोष्टी जर आपण एका राजयोगी पद्धतीनं केल्या तर मग आपल्याला मेंटल हेल्थ पण चांगली ठेवता येणार आहे आणि फिजिकल हेल्थ ही चांगली ठेवता येणार आहे. तसं मी खूप ब्रह्माकुमार भाऊ बहिणी पाहते, माझे फ्रेंड्स आहेत, खूप स्टेबल असतात, फार फास्ट रिॲक्शन नसते, हळू बोलतात, शांतीने घेतात प्रत्येक गोष्टीला. हे राजयोगामुळेच आहे. हो, त्याची रेग्युलर प्रॅक्टिस केल्यामुळे आपलं नेचर तसं नॅचरल बनतं. म्हणजे आपल्याला अटेन्शन नाही ठेवावं लागत की मला चिडायचं नाहीये किंवा मला हळू आवाजात बोलायचंय. तर हे नॅचरल पार्ट स्वभाव होऊन जातो, नेचर होऊन जातो. बरोबर.